आहे. तर कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. तर मी तुम्हाला आता पूर्ण किचनच दाखवते माझं. तर इकडे फ्रीज आहे आणि इकडे काय तर हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज कालपासून आमच्या इकडे खूप पाऊस सुरू झाला आहे. कपडेसुद्धा वाळणं झालेत आणि मध्ये जातोय पाऊस, परत येतोय, ऊन पडतंय, असं माझं नाचानच चालू आहे. कपडे वाळत घालायचे बाहेर, परत आणून घरात घालायचे. तर आता मी जवळजवळ 15 दिवस झालं या नवीन घरामध्ये शिफ्ट होऊन, पण तरीही अजून पसारा पडलेलाच आहे. अजून खूप आवरायचं आहे. इथे सगळा भांड्याचा पसारा पडला आहे. तर हाच मला आज आवरायचा आहे. आणि काय प्रॉब्लेम झाला आहे की मी मांडणी जी घेतली होती, म्हणजे आधी माझी जुनी मांडणी होती आणि ती खराब झाली म्हणून मी ती म्हणजे भंगारवाल्याला दिली. आणि आता मला नवीन मांडणी घ्यायची होती. सगळीकडे शोधलं, मला जशी हवी तशी सापडतच नाही. त्यामुळे भांड्यांचा पगाळा आता माझा असाच चालला आहे. तर आता मी इथं जी मांडणी आहे त्याच्यावरती मला हा पसारा सगळा लावायचा आहे. मला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतील आणि ते लोकसुद्धा माझे व्हिडिओ पाहू शकतील. त्यामुळे प्लीज प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर विहान आता झोपला आहे, दीदाला झोपवलं पाठीमागे आणि आता माझं काम हे सुरू होणार आहे. तर हे आता म्हटलं की आवरायचं आधी. तर काय झालं आहे, रोज कामं माझी वाढतच चालली आहेत आणि हे काम असंच बाकी आहे. तुम्ही बघू शकता इथे कसा पगाळा पडलेला आहे. तर आज म्हटलं की हा आवरूयात पगाळा. बघा, तर मी रात्री ही भांडी घासून ठेवली आहेत सगळी. तर घासायची पण होती, त्या पिशवीमध्ये भरून ठेवलेली होती. तर आता म्हटलं की बघूया कसं मला आता जमतं. इथे मांडणीवर आता ही इतकीच मांडणी आहे. आता मी नवीन पण मांडणी घेणार आहे. तर तोपर्यंत मला असंच ॲडजस्ट करावं लागणार आहे. तर आधी मी काय करणार आहे, माझ्याकडे मोठे म्हणजे मोकळेच डबे पडले, ते एका पिशवीमध्ये भरून मी वरती टाकणार आहे. आणि जी भांडी मला गरजेची आहेत, म्हणजे रोज यूज होण्यासाठी, तर तेवढीच मी ठेवणार आहे. कारण का मांडणी घेईपर्यंत तरी मला तेवढीच भांडी ठेवायला लागणार, त्यामुळे मी तसंच करणार. तर आधी बघते मी की माझ्यासाठी रोजच्या यूजसाठी ती साईडला काढते आणि जी मला लागणार नाही आहे ती एका साईडला काढते आणि पिशवीमध्ये भरून वरती टाकते. वरती स्टोरेज आहे तर तिथे टाकणार आहे. आणि माझ्याकडे भरपूर भांडी होती, थोडी भांडी मी गावी पॅक केली आणि गावी पाठवून दिली तिकडे ठेवण्यासाठी. कारण का कसं जास्त सारखं शिफ्टिंग आमचं होतच असतं, त्यामुळे जरा कठीण जातं इकडे तिकडे फिरवायला भांडी. आणि इतकी जास्त भांडी मला लागत नाहीत, त्यामुळे आम्ही तिघंच असल्यामुळे काही इतकी भांडी लागत नाहीत. त्यामुळे कसं मी जेवढी गरजेपुरतीच भांडी ठेवते, इतकी जास्त भांडी मी नाही ठेवत. आणि होती माझ्याकडे तर ती मी पाठवून दिली. तर आता हा पगार मी आवरायला चालू करते. शिवाय मला एका साडीला फॉल लावायचा आहे. तर माझ्याकडे साधंच मशीन आहे, तर मी साध्या मशीनवर कसा फॉल लावते ते पण मी तुम्हाला दाखवते जमलं तर. कारण का आता 2:15 वाजलेत. विहान कितीपर्यंत झोपतो बघून त्याच्या हिशोबावर मला काम करावी लागतात. ठरवलेली काही वेळा कामं होत नाहीत आणि काही वेळा होतात. तर बघूया, आज हे काम ठरवलंय करायचं, तर हे कंप्लीट करते आधी. आणि जर जमलंच फॉल लावायला तर मग मी तुम्हाला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन ते. तर स्टार्ट करते. तर पहिल्यांदा मी जी मला भांडी लागते ती बघितली, कोणती मला गरजेची आहेत आधी रोजच्या वापरासाठी, आणि जे एक्स्ट्राचे मला वाटत आहेत, म्हणजे जितकी गरजेची आहेत तेवढीच मी ठेवणार आहे. आणि एक्स्ट्राचे जी वाटत आहेत तर ती मी ह्या पिशवीमध्ये भरून ठेवते. तर खूपच पगाळा पडलेला आहे
आणि थोडी भांडी मी आधीच वर टाकलेत, पण ही जी रेग्युलरसाठी मी भांडी काढली होती आधी, पण आता तर माझ्याकडे जागा अपुरा असल्यामुळे ठेवण्यासाठी तर मी त्यातलीही थोडी भांडी आता काढलेत. आणि हे माझ्याकडे एक ऑर्गनायझर आहे, तर जे पळे वगैरे आहेत ते अडकवण्यासाठी पण माझ्याकडं काही नाही, त्यामुळे या ऑर्गनाइजमध्ये मी 2 ऑर्गनाइज आहेत माझ्याकडे, तर ते मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे. शिवाय माझ्याकडे छोटे छोटे डबे आहेत, जे एक्स्ट्राचे आहेत ते पण मी ठेवून देणार आहे पिशवीमध्ये घालून. आणि ज्या प्लेट्स आहेत त्या एकामेकात घालून मी या मांडणीवरच ठेवणार आहे. तर हे जे प्लॅस्टिकचे डबे आहेत ते तर मी फ्रीजमध्ये वापरते, काही भाज्या वगैरे निवडून ठेवते त्याच्यामध्ये, त्यामुळे मी तसेच आता ते फ्रीजवर ठेवणार आहे. त्यानंतर ही मांडणी मी आधीच पुसून घेतली होती, त्यामुळे आता काही पुसत नाही, कारण का रात्रीच मी पुसून घेतली होती. तर याच्यावरती आता मी भांडी अरेंज करते. त्याआधी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे. आणि सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. एक लाईक नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोचतील, त्यामुळे प्लीज लाईक करा. फायनली सगळं आवरून झालेलं आहे. तर इतक्या कमी स्पेसमध्ये आणि ऑर्गनायझर वगैरे माझ्याकडं आता काहीच नाही आहे, तरी पण ज्या आहे त्या साहित्यांमध्ये मी कसं ऑर्गनाईज केलं आहे माझं किचन, तर ते मी तुम्हाला दाखवते आता फायनल लुक. तर इथे मांडणी वरच्या कप्प्यामध्ये मी काय केलं आहे, तर ती टीव्हीचं युनिट तिकडं आहे, तर ती जास्त जवळ वाटत होती टीव्ही, त्यामुळे मग आम्ही इथून कनेक्शन घेतले टीव्हीचं, त्यामुळे तो बोर्ड तिथे ठेवलेला आहे वरती. आणि इथे मग मी साचा ठेवला आहे. इथे मिक्सरचं भांडं मी एकच काढलं आहे बाहेर, कारण का तितका स्पेस नाही आहे माझ्याकडे आता मांडणी नसल्यामुळे, त्यामुळे मी छोटं भांडं आहे तेच काढलं आहे. वरती एक कढई आहे आणि हे 2 डबे आहेत आणि हा मोठा कुकर आहे, त्याच्यामधले हे 2 डबे आहेत, तर ते मला जास्त यूज लागत नाहीत, त्यामुळे मी ते वरती ठेवलेत. त्यानंतर ते कढई वगैरे आहे माझ्याकडे, आणि इथे बुट्ट्या आहेत छोट्या, त्या मला लागत नाहीत, तर त्या मी एकामेकात घालून वरतीच ठेवलेत. त्यानंतर तिथे चाळण आहे, उकडीच्या मोदकांची चाळण आहे, तर ती पण मी वरती ठेवली आहे. त्यानंतर इथे जे लागणारा किराणा आहे, तर माझ्याकडे भरपूर अशा बरण्या होत्या, त्या पण मी आता वरतीच टाकलेत. तर मी पाठीमागे एक लाईनमध्ये ठेवले मसाल्याच्या वगैरे छोट्या, आणि थोडं मग मी किराणा मोठ्या डब्यामध्ये ठेवते भरून. आणि इथे डाळी वगैरे आहेत, कडधान्य, तर त्या आम्ही अशा छोट्या छोट्या भरण्या ठेवल्या होत्या, घेतल्या होत्या, म्हणजे जास्त स्पेस लागत नाही म्हणून मग मी याच्यामध्ये ठेवलेत. तर हे हॉर्लिक्सचे डबे आहेत बाळाचे, त्याच्यामध्ये सुद्धा मी ठेवले. त्यानंतर पाठीमागे पण मी खूप असे ठेवलेत सामान, जे लागत नाही, जास्त यूज होत नाही, तर ते मी पाठीमागं टाकले. त्यानंतर इथे मी ग्लास ठेवलेत, माझ्याकडे अजून थोडे ग्लास होते, तर मी ते बांधून वरती टाकलेत. इथे 2 तांबे आहेत, जेवढे लागतील तेवढेच मी भांडी इथे ठेवलेत. तर इथे वाटे आहेत, मी एकामेकामध्ये घालून ठेवलेत, हे बघा. त्यानंतर इथे प्लेट्स आहेत, आता मांडणी नाही त्यामुळे प्लेट, चमचे वगैरे सगळे माझे तसेच, म्हणजे मला काही सुचत नव्हतं कसं ठेवावं, तर मग मी असे ठेवलेत. इथे प्लेट्स एकमेकात घालून, इथे बशा आहेत 2 माझ्याकडे, इथे वाट्या पण मी असंच एकमेकात घालून ठेवलेत, म्हणजे जास्त जागा यूज होणार नाही आपला. त्यानंतर इथे सुद्धा असं सगळे एकमेकात घालून ठेवले, म्हणजे कमी जागा व्यापेल. त्यानंतर इथे डबा आहे, हा माझा दह्याचा डबा आहे. त्यानंतर इकडे कप्स ठेवलेत, इथे थोड्या प्लेट्स ठेवलेत माझ्याकडं आहेत, त्या अशा लावून ठेवलेत उभ्या. त्यानंतर इथे माझ्याकडे फुलपात्र आहेत, ते पण मी एकमेकात घालून ठेवले, म्हणजे कमी जागा लागेल, तर असं ठेवलं आहे. त्यानंतर खाली इथे 2 छोटी भांडी ठेवलेत चहाची,
आणि इथे मला जेवढे लागतील तेवढेच ताटं ठेवलेत, असे उभे करून ठेवलेत. आता माझ्याकडे ऑप्शनच नाही आहे दुसरा. त्यानंतर इथे मीडियम प्लेट्स आहेत, त्यासुद्धा मी एकमेकांमध्ये घालून ठेवल्यात. तर मांडणी घेतल्यानंतर हे सगळं व्यवस्थित बसेल माझं. तर इथे 2 छोटे डबे आहेत, तर हे मी कुकरमध्ये लावते, छोट्या कुकरमध्ये. तर इथे थोडेसे माझ्याकडे बाऊल आहेत, छोटी कढई आहे. तर माझ्याकडे एक्स्ट्राचे बाऊल मी खाली ठेवलेत. आता यामध्ये मी ठेवलेत सगळे माझे चमचे वगैरे, पळ्या, कारण ऑर्गनाईज नसल्यामुळे मला आता असंच ठेवावं लागणार आहे. तर इथे मी ज्या रोजच्या लागणारे पळ्या वगैरे आहेत, चमचे, ते ठेवलेत, म्हणजे मोठे चमचे. आणि ते जे जास्त यूज होत नाहीत ते ठेवलेत, साचा वगैरे, मोदक साचा, ते असं ठेवलं इथे. त्यानंतर या डब्यामध्ये मी एक्स्ट्राचा किराणा भरून ठेवला आहे. आणि इथे हा छोटा कुकर मी रोज यूज करते आणि हे डबे लावते त्याच्यामध्ये, त्यामुळे मी हा खाली ठेवला आहे. त्यानंतर इथे चपातीचा तवा आहे, इथे बिडाचा तवा आहे, मी भाकरीसाठी यूज करते. आता मी लोखंडी तवा पण घेतला आहे चपातीसाठी, तर तो तयार करायचा आहे. इथे मोठ्या कढया आहेत, हे एक भांडं आहे मोठं, हे माझं जास्त यूज होत नाही त्यामुळे मी इथे ठेवलं आहे. त्यानंतर इथे भांडी आहेत, हे एकमेकांमध्ये, इथे भरपूर भांडी आहेत, तर मी एकामेकात घालून असं ठेवलं आहे, म्हणजे जास्त जागा लागणार नाही त्यामुळे. तर रोजच्या वापरातीलच ही भांडी आहेत, तर ते एकामेकात घातल्यामुळे काही जास्त पसारा पण वाटणार नाही आणि व्यवस्थित बसतं, व्यवस्थित कमी जागेमध्ये. मग असं अशी मांडणी केलेली आहे, बघू शकता इथे. त्यानंतर जे यूजची नाही आहेत ती मी असं वरती टाकले स्टोरेजमध्ये, इडलीचं भांडं वगैरे असं आतमध्ये पण थोडे ठेवलेत. आतमध्ये एक स्टोरेज आहे, तिथे एका पिशवीमध्ये भरून ठेवलेत भांडी. तर असं हे माझं ऑर्गनाईज झालेलं आहे. तर कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. तर मी तुम्हाला आता पूर्ण किचनच दाखवते माझं. तर इकडे फ्रीज आहे आणि इकडे काय तांदूळ वगैरे आहेत माझे एक्स्ट्राचे वगैरे, त्याच्यामध्ये तांदूळ आहेत, नाचणी वगैरे असं मी ठेवले त्या ड्रममध्ये भरून. त्याच्यात पीठ आहे. त्यानंतर फ्रीजवरती टिफिन आहे बाळाचा आणि वॉटर बॉटल आहे. आणि हे जे डबे आहेत रिकामे आहेत, हे मला फ्रीजमध्ये भाज्या वगैरे ठेवायलासाठी यूज होतं, त्यामुळे मी हे असं फ्रीजवरच ठेवलं आहे. ते आता रिकामीच आहेत. आणि हा फ्रीज इथे ठेवला आहे. त्यानंतर इथे एक पिंप आहे माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी तांदूळच ठेवलेत एक्स्ट्राचे, गावाकडून मला मम्मीने दिले होते. तर असं ही साईड आहे. इथून असा दरवाजा आहे, तिकडे हॉल आहे. तर हॉलमध्ये असे मी कपडे ठेवले स्टँडवर, कारण का पाऊस भरपूर चालू आहे. आणि इकडे एक रूम आहे, इकडे टॉयलेट बाथरूम वगैरे आहे. आणि इकडे किचन ओटा आहे. तर किचन ओट्यावर तुम्ही बघू शकता, इथे माझं चॉपर आहे. हा कांदा म्हणजे मी सकाळी यूज केला होता ह्याच्यासाठी, घावणं काढण्यासाठी, डोसा बनवण्यासाठी, त्यामुळे मी तो तसाच ठेवला आहे. आता मी संध्याकाळी याच्यासाठी जेवणासाठी वापरणार आहे. तर मी ते थोडंसं ठेवलं आहे. इथं चमचे वगैरे ठेवलेत पोळपट. आणि माझ्याकडे 2 खलबत्ते आहेत, एक मी लसूण ठेचण्यासाठी वापरते आणि एक आलं चहात घालण्यासाठी, किंवा मी किसणीने पण किसून टाकते. तर असे माझ्याकडे 2 आहेत. इथे नॅपकिन आहे हात पुसण्यासाठी. हा माझा किचन ओटा आहे, ही माझी शेगडी आहे. त्यानंतर खाली मी जास्त सामान ठेवलेलं नाही आहे, मोठे मोठे डबे ठेवलेत आणि मिक्सर ठेवला आहे. आणि हे जे बाउल दिसत आहेत ते माझे या डब्यांमध्ये मला ठेवायचे आहेत पिठासाठी, पिठाचे डबे आहेत इथे. त्यानंतर इकडे सिलेंडर ठेवलं आहे, इथे कांदे बटाटे वगैरे त्याचं स्टँड ठेवलं आहे, इथे फिल्टर आहे.
त्यानंतर इथे बेसिनच्या खाली मग माझं कचऱ्याचा डबा ठेवला आहे मी. त्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्या भरून ठेवलेत. हे माझं भांडं आहे पाणी तापवायचं. आणि जे फरशी पुसण्यासाठी वगैरे लिक्विड लागतं ते सगळं ठेवलं आहे मी खाली. आणि हे बेसिन आहे, तिकडे हँडवॉश वगैरे ठेवलं आहे. तर असं आहे. तुम्हाला माझं किचन कसं वाटलं, मी कसं ऑर्गनाईज केलं, म्हणजे आहे त्या साहित्यांमध्ये मी ॲडजस्ट केलं आहे सगळं. मी आता घेणार आहे हळूहळू ऑर्गनायझर वगैरे. माझ्याकडे होते तर मी ते देऊन टाकले, खूपच खराब झालेले होतं ते. एक होती मांडणी माझ्याकडे, तर व्यवस्थित बसायचं. पण आता पाऊस सुरू झाला आहे, बाहेर अजिबात पडू वाटत नाही, त्यामुळे मी बाहेर काही शॉपिंग करायला गेलेच नाही आहे. तर मी ऑर्गनाईज पण मागवलेत तसे, तर बघूया. आणि मग ते पण ऑर्गनाईज करताना मी दाखवेन तुम्हाला. तर आहे त्या ह्याच्यामध्ये मी सगळं आता ऑर्गनाईज केलं आहे. तर तुम्हाला हे सगळं माझं किचन छोटंसं तर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा प्लीज. तर बघूया आता पुढे मी फॉल लावणार आहे, अजून वेळ आहे मला. बघूया झालं तर लावेन, जर शेअर करायला मिळालं तर करेन, नाहीतर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.